हो, वेळेसोबत आता आम्हाला हेही समजलेलं आहे की कमी वयात लग्न केल्यानं हे लहानपणीच आपण जबाबदाऱ्यांचं ओझं टाकतोय, जे की चुकीचं आहे. आणि असं म्हणणं राजाराम मोहन रॉय आणि ज्योतिबा फुले यांचं आहे. पुरुषोत्तम, आता तुझा मुलगा दीपक फारच लहान आहे. आता त्याचे खेळायचे कुदायचे अभ्यासाचे दिवस आहेत. हेच तर मी त्यांना कधीपासून समजावते की आता त्याला अभ्यास करू द्या. मोठं झाल्यावर लावून टाकू लग्न. मी लग्नाच्या विरोधात नाही आहे, पण फक्त ही वेळ चुकीची आहे. रा सगळे विरोधात, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, म्या याचं लगीन करूनच दाखवीन. पोरगा माझा आहे, निर्णय म्या घेणार. चल दीपक. काका थांबा. भीमराव, चांगलं नाही व्हायचं जर आमच्या मधी पाडलास तू तर. चल दीपक, चल तू गप. हा फक्त तुमचा मुद्दा नाहीये, दीपकच्या भविष्याचा प्रश्न आहे. भीम, तू या माणसाशी वाद घालू नकोस. पण काकी, त्यांना थांबवावं लागेल. रामा, मी आहे ना, मी बघते. चला चला चला. भीमपोरा, लई दिवसापासनं मनात एक गोष्ट होती जी मला तुला सांगायची होती. त्यावेळी वेळ आणि परिस्थिती अशी समोर आली होती की मी तुझं लग्न रामाबरोबर केलं. पण खरी गोष्ट ही आहे की त्यावेळी मला तुझं लग्न नाही करायला पाहिजे होतं. पण जे झालं ते झालं. पण मी आज लय आनंदी आहे की मला रामासारखी सून भेटली. जा पोरा, आराम करा. उद्या सकाळी बघू काय होतंय ते. हो. बाबा, मला लग्न नाही करायचं. आणि भीमदादाशी असं का बोललात? त्या भीमचं भूत तुझ्या डोक्यातून काढून टाक आणि जेवढं बोलतोय तेवढंच कर. नाही, नाही करणार. आणि तुम्ही माझ्या मुलाचा हात सोडा. सोडा. तुम्ही याच्यावर जबरदस्ती नाही करू शकत आणि नाही मी तुम्हाला करू देणार आहे. सोडा. मी सांगते, सोडा माझ्या मुलाचा हात. सोडा. ए शोभा, जास्त नको करूस. जेवढं सांगतोय तेवढं कर, नाही तर चांगलं नाही व्हायचं. काय चांगलं नाही होणार? सांगा, काय चांगलं नाही होणार? ए सोड माझा हात. सोडा. आई, आई, तुम्ही ठीक आहात ना? वय दीपक, मी ठीक आहे. नितीश भाऊ, पुरुषोत्तमला बघा, काय झालं? अरे पुरुषोत्तम, परत पळतेस काय? यावेळी पळणार नाही. यावेळी जे मनात आणलंय ते करून दाखवीन. असं? अरे थांब. काय बोलला? यावेळी पळणार नाही. यावेळी जे मनात आहे ते करून दाखवीन. असं? तर मग आम्ही तुझ्या सोबत आहोत. हं? नक्कीच. पुरुषोत्तम भाऊ, जुन्या सगळ्या गोष्टी विसरून तुमची साथ देऊ. विसरून जाऊ की जेव्हापासून तुम्ही या चाळीत परत आलात, तुम्ही आमच्या सगळ्यांशी कसे वागलात. फक्त एकदा आमच्यावर विश्वास ठेवून तर बघा. अरे त्या भीमरावच्या विरोधात तर आम्ही परक्या लोकांची बी साथ दिली आहे. आणि मग तू तर पुरुषोत्तम आपल्यातला माणूस असला का? नाहीतर मग काय. नाही, आता पण आपलाच आहे. विश्वास ठेवा. असं मिठाई भरवतोस आपल्या बायकोला आणि आम्ही तुझ्या. हं? काय बोलतोय? हं?
अच्छा, मग चला दारूच पाच तू की जसा आधी प्यायचो. खरंच हं? दारू हं? चला 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 दारू पिऊ एकदम मजेत. आत्या, किती वेगळंच वाटतं ना हे सगळं. किती विचित्र लोक भेटतात. आता बघा ना, ते दीपकचा मित्र ज्यांनी काल माझ्यासाठी त्यांच्या वह्यांची पानं माझ्यासाठी फाडलीत आणि मला म्हणाले की भीमदादा, तुझ्यासाठी आम्ही हे नक्कीच करू शकतो. आणि दुसरीकडे पुरुषोत्तम काका आणि बाकीचे लोक आहेत. त्यांना वाटतच नाही दीपकने पुढे शिकावं, मोठा माणूस व्हावं. केवळ त्याचं लग्न करू इच्छिता. भीम, तू त्या गोष्टीची चिंता नको करू आणि त्रास पण नको करून घेऊ. तू आराम कर पोरा. मी जाऊन बघते, जर लक्ष्मी उठली असेल तर तिला औषध देऊन येते. काय झालं वहिनीला? ताप आला हाय. येते मी. रमा, रमा, अजून एक चिंता सतावतीये मला. काय? हेच, काल ज्या मुलांच्या वह्या माझ्यामुळे फाटल्या, मी विचार करतोय की त्यांना नवीन वह्या विकत घेऊन देऊ, पण तेवढे पैसे नाही आहेत माझ्याकडे. तुम्ही काळजी नका करू, होईल समजा ठीक. सगळं होईल बघ. कसं कसं सगळं होईल. मेघनाथजी, हं? त्या भीमरावने प्रश्नांची 4 पत्र लिहून पूर्ण शहरांमध्ये वाटली आहेत. सगळ्यांनी टरच उडवली त्याची. अरे तो आहेस त्या कुवतीचा. प्रत्येक वेळेला असेच काहीतरी व्यर्थ उद्योग करत बसतो. त्याच्यामधूनच एखाद्या वेळेस भाग्याने त्याचा निशाणा कुठेतरी चांगल्या ठिकाणी लागतो, तर त्याला वाटतं की तो खूपच योग्यतेचा आहे. करू द्या त्याला प्रयत्न, काही होणार नाही त्याच्याने. फक्त याकडे लक्ष ठेवा की कोणत्याही किमतीमध्ये तो भीमराव आपल्या ऑफिसच्या उंबरठ्यावर येता कामा नये. हे सगळे जे आहेत ना, भीमरावच्या चाळीतले लोक आहेत, परंतु त्याच्या विरोधातले. भीमरावला नोकरी मिळेल किंवा नाही मिळणार याचा संबंध या सगळ्यांशी आहे. हे लोक कसं काय? सांगतो तुम्हाला कसे ते. हा भीमराव, जो कागदावर आपल्या प्रश्नांना लिहून पूर्ण शहरामध्ये चिकटवत फिरतोय, लोकांना सांगत फिरतोय, माहितीये तुम्हाला, या मागे त्याचा फक्त एकच उद्देश आहे की स्वतःचं म्हणणं लोकांसमोर ठेवण्यासाठी जास्तीत जास्त लोकांना संघटित करणे. आणि आपल्याला त्याला असं करण्यापासून थांबवायचंय, त्याला मोडायचंय. बघा, असं आहे ना, बाहेर तर आपण आहोतच, त्याला उद्ध्वस्त करण्यासाठी आणि आपलं जिंकणं सहज करण्यासाठी आपल्याला त्या भीमरावला आतून तोडावं लागेल. म्हणजे त्यासाठी आपल्याला अशी माणसं पाहिजेत, त्या भीमरावच्या जातीचे सुद्धा असावेत, आजूबाजूचे असावेत आणि त्याचे विरोधी देखील, जसे की हे सगळे. आपल्याला त्या सगळ्यांमध्ये उत्साह भरायला हवं, म्हणजे ते भीमरावला कमजोर करतील, त्याला त्रास देतील, ज्याने भीमराव त्याच्या नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नात असफल होऊन जाईल. हे सगळं कसे होणार मी दाखवतो आता तुम्हाला. या. ए, चला उठा रे. ए हितेश, योको, उठ. ए मनोहर,
अरे उठा रे सगळे, चला. ए जनार्दन उठ, उठा सगळे. मालक मालक मालक. नमस्कार मालक. नमस्कार मालक. प्रणाम मालक. अरे तुम्ही सगळे दारू पिऊन इथे का पडले आहात? हा? काय झाले? हा? मालक, या पुरुषोत्तमला तर तुम्ही ओळखतच असाल का? हा कोण आहे आणि कधी कधी आला आहे ते? ओळखतो, पुढे बोल. अच्छा, असं आहे तर. मालक, आता तुम्हीच सांगा, माझा पोरगा आहे ना, तर म्या त्याचं लगीन नको करू? हा भीमराव हाय तरी कोण ठरविणारा की माझा पोरगा कसा जगणार, कसा राहणार? आणि जेव्हा तुम्ही लोक काय करता तेव्हा भीमरावाला वाटतं की तुम्ही त्याचं स्वातंत्र्य आणि हक्क हिसकावून घेताय, आणि तो स्वतः माझा हक्क, अधिकार आणि बाप म्हणून माझ्या स्वातंत्र्याचं काय? बरोबर बरोबर विचार करतोस तू. अरे एक बाप म्हणून तुझ्या स्वातंत्र्याचं काय? तू बाप आहेस दीपकचा, अधिकार आहे तुला त्याच्यासाठी प्रत्येक निर्णय घेण्याचा. पण काय आहे ना पुरुषोत्तम, की हे सगळं मला तू सांगून काही उपयोग नाही आहे. मला सांगण्याच्या ऐवजी ह्या सगळ्या गोष्टी त्या भीमरावला सांगशील, आणि तेही चाळीत सगळ्यांच्या समोर. लढ तू तुझ्या अधिकारासाठी. आणि ऐक, हे सगळं करत असताना ना, हे सुद्धा जाणून घेत राहा की तो भीमराव त्याच्या अधिकारांची लढाई कशी लढत असतो तो, आणि कशी जिंकतो देखील. तू सुद्धा तसाच लढ आणि जिंक. समजले? पुरुषोत्तम खरंच बोलतात मालक. आता जसं सांगतायत तसंच कर. भय मालक, जर ही लढाई तू योग्य प्रकारे जिंकलास तर तुम्हा सर्वांना दारू आम्ही लोकच पाजू. ऐकले ना तुम्ही सगळ्यांनी काय सांगितलं मॅनेजर साहेबांनी, की जर का तुम्ही सगळे जिंकले किंवा पुरुषोत्तम जिंकला त्याच्या अधिकारांसाठी, आणि तुम्हा सगळ्यांनी याची जर का साथ दिली ना, तर तुम्हा सगळ्यांना मोफत दारू मिळेल मॅनेजर साहेबांकडून. तर पुरुषोत्तम, विचार करण्यात वेळ घालू नकोस. अरे हा तुझा हक्क आहे, अधिकार आहे तुझा. आणि मी जर तुझ्या जागी असतो ना, तर त्या भीमरावला उखडून फेकलं असतं. तर मग लढ, आणि आम्ही सोबत आहे तुझ्या. हा, तुझी लढाई आताच या वेळेपासून सुरू कर. जा 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 जा, चल 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 बरं, येतो मालक. मालक. चल 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 पुरुषोत्तम. जा तुम्ही लोक आणि आपापली कामं करा. जर ते पळून पण गेले असतील ना, तरी मला फरक नाही पडणार. परत आले तरी चालेल आणि नाही आले तरी बी चालेल. नाही आले तर बरं होईल. असा कसा म्या नाही येणार? हक्क आणि न्यायाची लढाई सोडून पळून थोडीच जाणार आहे. निघून जावा इथून. काल माझ्या आईला धक्का मारून गेला होता. अरे काय करताय तुम्ही? डोसकं फिरलंय का? अधिकाराची लढाई लढतोय. अधिकार आहे माझा माझ्या पोरावर. न्यायाची लढाई लढतोय, आणि न्याय हाय यानं माझं ऐकावं. आणि या हक्क आणि न्यायाच्या लढाईत मी अपेक्षा ठेवतो की भीमराव माझी साथ देईल, कारण बाहेर अशस्त्र लढाया लढतो तो. हे बघा पुरुषोत्तम काका, तुम्ही गोष्टींना चुकीच्या पद्धतीने नका दाखवू. तर मग ठीक आहे, तर मी अनशन करीन. जसं तू अनशन करून स्वतःच खरं करतोस ना, तर आता मी माझ्या पोराचा बाप अनशन करीन, कारण तू माझं म्हणणं ऐकावंस आणि माझ्या पोराला सांगावं की मी म्हणतोय ते ऐकावं.
आपण पण पुरुषोत्तमाला साथ द्यायला उपोषणाला बसूया. चला. बरोबर आहे. चल जनार्दन. अजून एक सांगतोय, जोपर्यंत माझं बोललेलं ऐकत नाही ना मी जेवणार हाय आणि नाही पाणी घेणार. बघितलं ना मॅनेजर साहेब, आता मी त्या भीमरावला कसा वेगळ्या पद्धतीने फसवण्याचा प्रयत्न केलाय. अरे तो भीमराव आज तर फक्त नोकरीची लढाई लढत होता, पण आजपासून त्याच्या चाळीमध्ये वेगळीच लढाई सुरू होणार. आणि त्याला हे माहितही पडणार नाही की ही सारी योजना तुमची होती. आता दोन्ही लढायांमध्ये अडकून त्याच्या नोकरीचं स्वप्न भंगून धुळीस मिळेल. बस त्याच्या हरणाची ही वारंवारता अशीच सतत चालू राहत राहिली पाहिजे, तर त्याचे मनोबल पूर्णपणे तुटून जाणार आहे आणि तो भीमराव त्याच्याच आदर्शांच्या ओझ्याखाली दबून मरून जाईल. म्हणजे तो जो समाजाला सुधारवण्याचा ध्यास आहे तो तर कायमचाच त्याचा संपला. हे बघा, हे तुमचं उपोषण नाहीये, ही उगाचची जिद्द आहे. भीम, मी तुला बोलले होते ना की मी यांना बघून घेईन. तू जा आणि तुझं काम कर. हो भीमदादा, चला आज पण 400 पानांवर प्रश्न लिहून आपण सगळ्यांना वाटूया. ठीक आहे, चल. भीमराव. 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 अहो तुम्ही सगळे, काय झालं? भीमराव, आम्हाला मान्य आहे की आम्ही तुझ्या बोलण्यावर आमच्या मुलांना शाळेत पाठवायला सुरुवात केली. खूप मेहनतीने पैसे जमा होतात आमच्याकडे, हे लपलेलं नाहीये. त्यावर आमच्या मुलांच्या वयांची पानं फाटल्यात तर आम्ही काय करणार? भीमराव, तुझ्या या लढाईत आम्ही तुझ्या सोबत आहोत, पण या लढाईसाठी आम्ही आमच्या मुलांचं पुस्तकांचं पान नाही देऊ शकत. असं नाही की आम्ही तुझ्या संघर्षामध्ये तुझ्या बरोबर नाही होत, पण आमच्या पण काही अडचणी आहेत. एक कॉपी विकत घेण्यामध्येच आमच्या मजुरीचा एक मोठा भाग निघून जातो. आम्ही मेहनत मजुरी करून आणलेली कॉपीची पानं असं नाही फाडू देऊ शकत ना. मी समजू शकतो तुमचा त्रास. मी माफी मागतो. तुम्ही माफी कशाला मागताय? तुम्ही सांगा समद्यांना का यावर काल रात्रीपासून विचार करताय आणि याला तुम्ही कर्ज मानता आणि या कर्जाला तुम्ही फेडणार आहात. हो, ते सगळं ठीक आहे रमा, पण हे लोक चुकीचंही नाही बोलत आहे ना. त्यांचं म्हणणं बरोबर आहे. तुम्ही सगळे काळजी करू नका. मी तुमच्या मुलांना नवीन वह्या विकत घेऊन देईन. तुम्ही निश्चिंत होऊन जा. ठीक आहे भीमराव. भीमराव, यांना तर निश्चित केलंस, आता आम्हाला पण निश्चित कर की. उपोषणासाठी बसला आहात ना, तर करा उपोषण. भीमचं नाव सांगून तुम्ही उपोषणाला बसलात ना, तर गप्पपणे बसा. भीमच्या मार्गातील अडथळ्यांना समजा आणि त्यानं त्याला किती त्रास होत असेल ते तुम्ही समजून घ्या. हो बाबा, तुम्ही भीमदादाच्या विरुद्ध बोलता ना. आज तुम्ही काही वेळ भीमदादासारखं राहून बघा.